तर काल 23 फेब्रुवारी 2025 कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही 42 गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जननी एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे। आणि याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाहीये, झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली। ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्या समोर हा रेकॉर्ड झाला आणि मॅडमनी त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट दिलंय, पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे। रुग्णांचाही धन्यवाद। रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत, काय त्यातले काही चालायला लागलेले आहेत, चौथ्या पाचव्या दिवशी घरी जातात। हे ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये। सर्व स्टँडर्ड जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केले। नागरिकांना हे की आर्थरायटिस मुळे तुम्ही चालणं बंद झालं असेल, तुम्ही वेदना सहन करू नका आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता। ऑपरेशन 20 वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठं आहे, रिस्क आहे, याच्यामध्ये पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय, तर असं कुठेही जायची गरज नाही। औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, सुविधा आहेत। तर या ऑपरेशन बद्दल बेसिक आमचा पर्पज होता कि इसमें का डर पेशेंट का निकालना है कि ये ऑपरेशन इतने इफिशिएंटली हो सकता है, इतने ज्यादा हो सकते। तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात होतंय, इतक्या वर्षापासून होतंय। तर अवेअरनेस, बेसिकली अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा इव्हेंट केलेला आहे। आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम रेखा सिंह है और मैं चीफ एजुकेटर हूँ एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स के लिए। बहुत बार मीडिया पर्सनालिटीज से मुझे मेरा मिलना होता ही रहता है, क्योंकि छत्रपति संभाजीनगर एक ऐसा शहर है जहाँ पे हर 1 महीने या 2 महीने में एक रिकॉर्ड बनता है और टूटता है। तो मुझे बहुत ही प्राउड फील होता है कि मैं भी इस शहर में हूँ और ऐसे रिकॉर्ड्स देखने को मुझे हमेशा मिलते रहते हैं। वो रिकॉर्ड्स होते हैं या तो स्विमिंग से रिलेटेड होते हैं, या तो लॉन्गेस्ट आवर्स तक सिंगिंग होता है या डांसिंग होता है, या रिले होते हैं, मैराथन होता है, वॉकेथॉन होता है। ये जो रिकॉर्ड था, जब मुझे पता चला कि मुझे यहाँ विटनेस करने जाना है, हॉस्पिटल में सर्जरीज होते हुए देखना, तो पहले तो मुझे थोड़ा सा डर लगा। सीरियसली हॉस्पिटल में आना किसी को भी अच्छा नहीं लगता है, तो मुझे भी उतना ही डर लगा कि सर्जरीज होते हुए मुझे देखना है। तो इससे पहले कभी किसी को भी मौका ऐसा मिलता नहीं है, बट मोर देन दैट फियर आई वाज एक्साइटेड कि मुझे देखने को मिलेगा, ये मौका मुझे छोड़ना नहीं चाहिए। जब मैं सुबह यहाँ पे पहुंची तो मुझे ग्रीट करने के लिए पहुंचे थे हमारे कमलनयन बजाज हॉस्पिटल के सीईओ फर्नांडिस सर, जिन्होंने सबसे पहले मुझे बताया कि हम कल रात से यहाँ हैं। तो मुझे जो फीलिंग आई वो ये कि अच्छा, इसकी तैयारी कर रहे थे सब, ये वाली फीलिंग थी कि रिकॉर्ड की तैयारी हो रही होगी, क्योंकि इतना बड़ा रिकॉर्ड होने वाला है। सर्जरीज हो रही हैं जहाँ पे कोई भी कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता है किसी की हेल्थ से, तो उसके लिए तैयारी तो बहुत लगती होगी। ये मेरे थॉट्स अंदर ही अंदर चल रहे थे। एनीवेज थोड़ी देर में अजय सर आगे, डॉक्टर अजय है, उनसे बातचीत होती रही, तो मैं अपने आप को एक्चुअली कूल एंड काम कर रही थी उस एनवायरनमेंट से बचने के लिए जहाँ पे अभी सर्जरीज परफॉर्म होने वाली हैं। तो मैं कॉन्टिन्यूअस बात कर रही थी और इन्फॉर्मेशन ले रही थी कि अच्छा और क्या क्या होता है यहाँ पे। इन्फॉर्मेशन क्या क्या मिला मैं आपको जो शेयर करना चाहूंगी। आई जस्ट फील कि बहुत ही ऐसे टास्क यहाँ पे परफॉर्म होते हैं, सर्जरीज परफॉर्म होती हैं जो हम सबको पता भी नहीं होती है। द रीजन फर्नांडिस सर एक दिन पहले रात से यहाँ थे, मुझे लग रहा था तैयारी हो रही है, पर वो था कि किडनी एंड लीवर ट्रांसप्लांट भी करना था उसी दिन, तो वो उसकी तैयारी में वहां पे थे। तो मुझे जो अभी तक फीलिंग थी कि पेशेंट रेडी है, उसे डर लगता होगा, उसके रिलेटिव्स को डर लगता होगा, डॉक्टर्स आए, सर्जरी की और चले गए, उनका यही काम होता होगा, पर उसके पीछे जो तैयारी होती है, डॉक्टर्स को भी जितना भी टाइम देना पड़ता है, शायद ये सब
देख पाना मुझे कल मेरे लिए मुमकिन था जो मैं देख सकी। बात करते करते सर से भी और फर्नांडिस सर से भी जो इन्फॉर्मेशन मिली कि नी ट्रांसप्लांट ही एक सर्जरी नहीं हो रही थी, उस वक्त और भी बहुत सारी सर्जरीज हो रहे थे, और लीवर ट्रांसप्लांट होता है, लंग्स ट्रांसप्लांट अभी होंगे, एंड मोर ओवर क्योंकि ये इंडस्ट्रियल सिटी है औरंगाबाद, तो हैंड ट्रांसप्लांट भी बहुत जल्दी इंट्रोड्यूस होने वाला है। तो मेरे लिए आश्चर्य होते थे क्योंकि मैंने अभी तक जिन लोगों को देखा था अगर हाथ यहाँ से कट गया तो उसके बाद उसका हाथ तो वैसे ही रह जाता था। मैंने नहीं सुना था कि हैंड ट्रांसप्लांट भी होता है। लेग तो मैंने देखा है कि सर वो स्टील से रिलेटेड कुछ वो लेग आर्टिफिशियल लेग बना देते हैं, तो वो मैंने देखा था, पर मैंने हैंड के बारे में नहीं जाना था। उसके बाद जब ये सब पता चल रहा था मुझे, तो उन्होंने एक और बात ये बताई, क्योंकि जब हॉस्पिटल में है तो वी आर वेरी मच अवेयर अबाउट आवर फिजिकल हेल्थ एज वेल। तो मैं उन्हें पूछ ही रही थी, सर से पूछ रही थी कि डायबिटीज को कैसे कंट्रोल किया जाए, कैसे प्रिवेंट किया जाए। तो एक और बात जो पता चली, आप सब ये इंफॉर्मेशन जरूर यहाँ से लेकर के जाइएगा। अब ऐसी टेक्नोलॉजी आ गई है जहाँ पे हम पहले ही पता कर सकते हैं कि इन फ्यूचर मुझे कौन सी बीमारी होने वाली है, सो दैट आई कैन स्टार्ट विद ऑल द प्रिकॉशनरी मेजर्स टू प्रिवेंट दैट डिजीज। ये वाकई इंटरेस्टिंग था। हर कोई जीना तो चाहता ही है, बचना चाहता है, कोई भी नहीं चाहता है कि हॉस्पिटल में आए और बीमार होकर के हम यहाँ पे ऑपरेट करें। मैं तो चाहूंगी कि मैं ऐसे ही आप सबसे मिलने आऊँ, फिर यहाँ पे हॉस्पिटलाइज ना हूँ कभी भी। एनीवेज, पर आई एम सो मच कॉन्फिडेंट, मैं बहुत कॉन्फिडेंट हूँ कि अगर हॉस्पिटलाइज हो भी गई तो मैं यहाँ से सेफली चले जाऊंगी। वो कल देख करके मुझे पता चल गया। अब डर मेरे फेस में था, फिर मैंने सिस्टर सीमा से बोला आप मुझे एक पेशेंट से मिला दीजिए, क्योंकि मुझे देखना है कि कितने पेशेंट्स हैं उनमें सर्जरी होने वाली है। उन्होंने वार्ड में और सर्जरी के साथ में जो उन्होंने उनका जो एंथुसियाज्म था, जो ज़ील था, वो देखते ही बनता था। किसी को कोई डर नहीं था, बेझिझक है कि हाँ हमें सर्जरी करा रहे, क्योंकि शायद एक अंदर वो सेटिस्फैक्शन होगा, वो खुशी होगी कि अब मैं इसके बाद ठीक होने वाला हूँ, अपने पैरों में बिना दर्द के अपने पैरों से चल सकता हूँ आराम से। ये वाली फीलिंग्स थी। अब मेरा डर एक और, क्योंकि मेरी कुछ महीनों पहले मेरी मदर का नी ट्रांसप्लांट हुआ था कानपुर के कमाल हॉस्पिटल में, एफोस हॉस्पिटल, जहाँ मैंने उन्हें जिस आफ्टरनून उनकी सर्जरी हुई थी, एनेस्थीसिया का असर खत्म होने के बाद जो उनकी हालत थी आउट ऑफ पेन, उन्हें तो मैंने रोते नहीं देखा, लेकिन मैंने जो दूसरे पेशेंट थे उनको चिल्लाते देखा रात भर। तो मैं सर से, जॉर्ज सर से ये पूछ रही थी कि अब इनको दर्द बहुत होगा, तो ये सर नहीं, हम लोग पेन मैनेजमेंट में बहुत अच्छा काम करते हैं, जो कि सर ने बताया ही। तो जब मैं पेशेंट्स को मिल रही थी तब भी वीडियोस भी मैंने अभी सुबह देखे कि आज सुबह से ही सब वॉकर लेके चलने लगे, तो किसी की भी ऐसी कंडीशन नहीं थी कि ऑपरेशन के बाद वो दर्द से परेशान है। बहुत अच्छी बात थी जो आज सुबह भी सर से इस बारे में मैंने फिर से बात किया कि सच में ही दर्द नहीं हुआ। तो इसीलिए हम पेन मैनेजमेंट में बहुत काम करते हैं कि वैसे ही वो ऑपरेट हुआ है और उसके बाद उसे हम और दर्द दें, वो दर्द से बचना चाहता है बंदा। सगळ्यांना नमस्कार। तुम्ही म्हणजे सर्व पत्रकार बांधवांनाही नमस्कार। तुम्ही सोमवारी दुपारी तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आलात, आमच्या विनंतीला मान दिलात, त्याच्याबद्दल धन्यवाद। तर जास्त वेळ घेत नाही तुमचा, थोडक्यात माहिती देतो या प्रोजेक्ट बद्दल। म्हणजे असं काही ठरवून केलेला नाहीये, म्हणजे पेशंट जमा झाले, पेशंटने आमच्यावर विश्वास दाखवला, ट्रस्ट दाखवला आणि मग त्याच्यानंतर असं ठरलं आपण ऑपरेशन करणारच आहे तितके, तर आपण त्याची नोंद का करू नये, तर हे ठरलं। तर हे माझ्या एकट्याच्यानी शक्य नव्हतं, अशक्य होतं। त्याच्यासाठी जसं रोटे सरांनी सांगितलं की सगळं टीम वर्कच होतं। तर सगळ्यात प्रथम तर मी बजाज फॅमिलीला याच्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो की हे सगळं ज्यांच्या हे हॉस्पिटल याच्यातली होणारी चॅरिटी, हे ज्यांच्या चॅरिटीवर हे सगळं चालू आहे आणि बजाज फॅमिली दरवर्षी असे बरेच उपक्रम करत असतात, बरेच डोनेशन देत असतात। इथंच नाही तर ते पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर ते त्यांच्या चॅरिटेबल फाउंडेशन थ्रू हेल्प करतात, रुग्णांना हेल्प करतात। तर कुठलाही गरीब रुग्ण इथून म्हणजे पैशाच्या अभावी परत जात नाही
आजकाल योजना आहे, पण योजनेच्या व्यतिरिक्त बरेच ऑपरेशन असतात जे आपण फ्री करतो. तर त्यांच्या चॅरिटी शिवाय तर हे शक्य नव्हतं, फॅमिलीच्या चॅरिटी शिवाय. तर पहिल्यांदा मी त्यांना माझा धन्यवाद देऊ इच्छितो. त्याच्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर जॉर्ज नोएल फर्नांडिस नवीनच रुजू झालेले आहेत, पण खूप नवीन आयडियाज आहेत त्यांच्याकडे. तर त्यांच्या सगळ्या नवीन आयडियाज, त्यांच्या प्रोएक्टिव्ह अप्रोच. आता मी 23 वर्षापासून बजाज हॉस्पिटलशी असोसिएटेड आहे. आम्ही 25वा वर्धापन दिनी सुद्धा असा कार्यक्रम केला होता, पण तो वर्षभर चालला होता. असं एका दिवशी असा विक्रम वगैरे असा केला नव्हता. पण फर्नांडिस सरांचा जो सपोर्ट मिळाला त्याला म्हणजे मला शब्द नाही आहे व्यक्त करण्यासाठी. आणि म्हणजे त्यांच्याकडे नो हा शब्दच नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही चांगला प्रोजेक्ट घेऊन जा, म्हणजे ते प्रोएक्टिव्ह आहे. शुक्रवार शनिवारी बहुतेक ते झोपलेले नाही आहेत. आजच झोपतील असं मला वाटतंय. रात्रभर ते या सगळ्या अरेंजमेंट मध्ये जागे होते. आणि डॉक्टर अजय रोटे, डॉक्टर मिलिंद वैष्णव ऍक्च्युली माझे हे बालमित्र आहेत. आम्ही शाळा कॉलेज सगळं आम्ही सोबत केलंय. पण असा योग एकत्र काम करायचा योग कधी येईल असं वाटलं नव्हतं, पण तो एक सुवर्ण योग आलेला आहे की मित्र आणि आता कलिग आणि ऍडमिनिस्ट्रेटर आणि आम्ही असं एकत्र. तर त्यांनाही खूप खूप याच्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑपरेशन आम्ही करतो, पण याच्यात सगळ्यात जो महत्वाचा भाग आहे की पेशंटला अॅनेस्थेशिया देणं, भूल देणं. प्रत्येक पेशंट वेगळा असतो, त्याची पेशंटची हेल्थ सिच्युएशन. तर आम्ही जितक्या पेशंटला ऍडमिट केलं तर 100% सगळ्या पेशंटला फिट करणं, त्यांना 2 दिवस आधी ट्रीटमेंट देणं. तर हे जे काम होतं अतिशय हाय रिस्क अॅनेस्थेशियाचं होतं. तर हे काम डॉक्टर माझे मित्र बालाजी आसेगावकर, तेही माझे क्लासमेट आहेत. तर हा योग खूपच योगायोग जोडून आलेला आहे. डॉक्टर बालाजी आसेगावकर, त्यांचे पार्टनर्स डॉक्टर भाडे, डॉक्टर सगळे इथे ओझोन ग्रुप, डॉक्टर ऑक्सिंगेकर इथे बसलेले आहेत. तर त्यांनी खूप अॅनेस्थेशिया खूप इफिशियंटली दिला. म्हणजे एका दिवसात म्हणजे एखाद्या वेळेस ऑपरेशनला वेळ कमी लागतो, अॅनेस्थेशियाला जास्त वेळ लागतो. इपिड्युरल अॅनेस्थेशिया देतात ते. इपिड्युरल मैडम थोड़ा हिंदी में भी बोलो. हाँ, एनेस्थेशिया जो है एक्चुअली एनेस्थेशिया इपिड्युरल एनेस्थेशिया दी उन्होंने 11 पेशेंट को, जिसको 30-40 मिनट्स लगते हैं उसको. तो काफी डिफिकल्ट रहता है. और नॉट ओनली एनेस्थेशिया, प्री ऑपरेटिव उन्होंने देखा, फिर एनेस्थेशिया ऑपरेटिव पेन मैनेजमेंट किया उन्होंने. तो बहुत एक्सलेंट काम किया डॉक्टर आसेगावकर ने. यस, अभी तक मुझे एक भी फोन आया नहीं व्हाट्सएप का, मतलब उन्होंने किसी को दर्द नहीं हुआ पेशेंट को, सब चल रहे पेशेंट. तो यू हैव डन वेरी एफिशिएंट वर्क. स्पेशल थैंक्स डॉक्टर धैर्यशील गायकवाड़, मेरे पार्टनर हैं. हम पिछले 20 साल से साथ में काम कर रहे हैं. अभी तक अलग अलग हॉस्पिटल में काम कर रहे हैं, हॉस्पिटल में रहेंगे और हम साथ में काम करेंगे. तो स्पेशल थैंक्स गायकवाड़ सर तुम्हाला. त्याच्यानंतर मॅडम ऑपरेशन थिएटर मधली पूर्ण तयारी, जो सिस्टर बैठे हैं और पूरा उनका टीम बैठा हुआ है, सीमा सिस्टर, इन्होंने दिन रात 3 दिन रात वो एक ही संडे का पूरा प्लानिंग में थे, जुटे हुए थे. इतना कभी हमने किया नहीं था. 7 ऑपरेशन थिएटर्स साइमल्टेनियसली चलाना, एफिशिएंटली चलाना, और सबके टेम्परामेंट उन्होंने कंट्रोल किए. कोई उसमें किसी का मतलब पेशेंस, नोबडी लॉस्ट द पेशेंस, एवरीबडी वाज कूल, हैप्पी. तो जैसा हम हर रोज काम करते वैसा ही कर रहे थे, हैप्पीली, हंसी मजाक में ही काम हुआ. ऐसे नहीं लगा कि हम कोई मैराथन दौड़ रहे और स्ट्रेस आ रहा हमको, ऐसा नहीं लगा. तो खूप तुम्ही थँक्यू सिस्टर, खूप इफिशियंटली मॅनेज केलं. पुढेही करू आपण. मुझे तो कल ऐसा लगा शाम में क्या है यार, किडनी 42 नीज म्हणजे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एका दिवसामध्ये झालेली आहे. आणि ही जी शस्त्रक्रिया झालेली आहे 42 शस्त्रक्रिया, या आपल्या मराठवाड्यातले अत्यंत तज्ञ, निष्णात, अमेरिकेत ट्रेनिंग घेतलेले, सर्वमान्य आणि सर्व प्रसिद्ध सुप्रसिद्ध डॉक्टर शिवकुमार संतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा 42 गुडघा
प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एका दिवसात आपण काल केलेल्या आहेत. आणि जसं आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारचा असं मोठा कार्यक्रम जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा हा एक खूप मोठा सांघिक कार्य असतं, मोठं टीमवर्क असतं. त्याच्यासाठी अॅनेस्थेशिया डिपार्टमेंट, ओटी डिपार्टमेंट एवढंच नाही तर प्रॅक्टिकली रुग्णालयात काम करणाऱ्या 750 व्यक्तींचा याच्यामध्ये हातभार आहे. आणि तुम्हाला एक हे मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं, एक प्रसिद्ध शेर आहे, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर हे चांगला हौसला आणि स्वप्न या दोन्ही गोष्टींचा मिलाप होऊन आपण हे कार्य यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. व्यासपीठावरच्या मान्यवरांची मला आपल्याला ओळख करून द्यायची आहे, ज्यांच्या संकल्पनेतनं हा संपूर्ण प्रवास यशस्वी झालेला आहे. ते आमच्या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॉर्ज मोवेन फर्नांडिस सर व्यासपीठावर आहेत. ज्यांच्या लिडरशिप मधून हा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे. एवढ्या पेशंटला सर्जरी करायची आहे, पेशंट हे बरेचसे जे त्यांचे पेशंट असतात ते वयोवृद्ध असतात, त्याच्यामुळे ऑपरेशन दरम्यान त्यांचं ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकते, शुगर कमी जास्त होऊ शकते. तर ह्याची सगळी काळजी घेण्यासाठी खूप मोठी यंत्रणा आपल्याला लागत असते. आणि कमलनयन बजाज हॉस्पिटल अगदी मागच्या 3 दिवसापासून आम्ही सगळेजण ह्या प्रकारच्या रुग्णावरच पूर्ण आमचं लक्ष केंद्रित होतं. आमचं ICU असेल, फिजिशियन CT असेल, ह्या सर्वांनी आम्हाला खूप मदत केली. याशिवाय माझे डिपार्टमेंटल कलिग जे होते, आम्ही 11 जणांचं जवळपास डिपार्टमेंट, त्या सगळ्यांनी स्वतःला अगदी रविवार असून सुद्धा ह्या कामामध्ये झोकून दिलं. आणि सकाळी 5-5:30 वाजता जे आम्ही आलो होतो ते रात्री 9:30-10 पर्यंत आम्ही इथे होतो. सर्वांनी अगदी मनापासून या सर्व पेशंट चांगले झाले पाहिजे म्हणूनच काम केलं. त्यामुळेच एवढं मोठे ऑपरेशन आपण एका दिवसात करू इच्छितो. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की बरेचदा हे ऑपरेशन जरी आपण म्हणत असलो की 42 ऑपरेशन त्याच्यामध्ये सर्जनची स्पीड फार महत्वाची असते. आणि फॉर्च्युनेटली संतपुरे सर खूप अतिशय वेगाने ऑपरेशन करतात, पण त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही. आणि त्यांना असं दुसरं कन्फ्युजन नसतं की नेक्स्ट स्टेप काय करायची. त्यांच्या डोक्यात ऑपरेशन एकदम भिनून बसलेलं आहे, त्याच्यामुळे ते पट करू शकतात. आणि तेवढ्याच वेगाने मग बाकी सिस्टीमला पण फिरावं लागतं. सुदैवाने संत कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये एकाच वेळेस 7 ऑपरेशन थिएटर अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आम्ही एक पेशंट झाला संतपुरे सर दुसरीकडे येईपर्यंत दुसरा पेशंट तयार ठेवत होतो, तिसरा पेशंट तयार ठेवत होतो. हे सगळं इथे अवेलेबल असलेलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला खूप मोठं ह्याचं क्रेडिट आहे. तर जसं सर्वांनी सांगितलं की हे पूर्ण टीमवर्क आहे. आणि कमलनयन बजाज हॉस्पिटलचं ऍडमिनिस्ट्रेशन, संतपुरे सरांचं नेतृत्व आणि आपल्या सर्वांची मेहनत याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने पेशंटला करू शकतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळी आम्ही जेव्हा पेशंटला पाहिलं, ह्या ऑपरेशन मध्ये खूप जास्त वेदना असतात, कारण तुम्ही नवीन गुडघा बसवत असता, तर ते पण एक खूप मोठं चॅलेंज असतं. तर आज आम्ही ते यशस्वीरित्या करू शकतो. आणि आज सगळे पेशंट जे काही रुग्ण होते ते सगळे चांगले आहेत. आणि हे खूप विशेष गोष्ट आहे, एवढे ऑपरेशन करून सुद्धा सगळे रुग्ण चांगले आहेत. तर मी सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. One more felicitation for Dr. Shivakumar.
कल 23 को यहाँ पे कमल नयन बजाज हॉस्पिटल में एक बहुत ही बड़ा अटेम्प्ट हुआ है और द टाइटल ऑफ द इवेंट इज़ मैक्सिमम नी जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीज इन अ डे। तो मैं सुबह 5 बजे से 5:15 बजे सिंगल सर्जन, हाँ, बाय अ सिंगल सर्जन मैं ऐड करने वाली थी अभी थोड़ी देर में। तो कल सुबह मैं 5:15 बजे से यहाँ पे थी और जब मैं सबसे मिल रही थी तो उसके बाद मेरी फर्नांडिस सर से मुलाकात के बाद मुलाकात हुई। मेरा इंटरेस्ट था कि मैं जो सर्जन हैं उनसे मिलूं, तो मैं डॉक्टर संतपुरे सर से मिली यहाँ पे और सारी की सारी सर्जरीज़ जो वो परफॉर्म कर रहे थे, तो मेरे लिए काफ़ी इंटरेस्टिंग पार्ट था ये जानना कि कितना टाइम लगता है। तो एक पेशेंट के लिए 40 मिनट्स लगने चाहिए थे, जिसे उन्होंने शुरू में 45 मिनट्स लगाया और धीरे धीरे वो जैसे ही उनका हाथ बैठते गया वो सर्जरी थोड़ा फास्ट होते चले गए। जैसे कि सर ने बताया कि 11 पेशेंट्स की दोनों नी का ट्रांसप्लांट हुआ है और बाकी पेशेंट का सिंगल नी ट्रांसप्लांट हुआ है। तो सबसे काबिले तारीफ बात थी कि एक सिंगल सर्जन इतने सारे कर रहे हैं सर्जरीज। मुझे लग रहा था कि 7 ऑपरेशन थिएटर है तो 7 सर्जन्स होंगे क्या। तो मैंने हर ऑपरेशन थिएटर में अंदर जा करके देखा, वो केवल सर्जरी परफॉर्म करने वाले सर थे। तो काफ़ी इंटरेस्टिंग था और कमल नयन बजाज हॉस्पिटल एंटर्स इनटू एशिया बुक ऑफ रिकॉर्ड फॉर परफॉर्मिंग मैक्सिमम नंबर ऑफ नी जॉइंट सर्जरीज by a single surgeon in 13.5 hours। तो और नंबर ऑफ सर्जरीज आर 42 और सर्जन हमारे साथी हैं डॉक्टर संतपुरे सर और जो मेंटोर है वो भी हमारे साथ है फर्नांडिस सर। थैंक यू। तर काल 23 फेब्रुवारी 2025 कमल नयन बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही 42 गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जनने एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे। आणि याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाहीये, झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली। ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्या समोर हा रेकॉर्ड झाला आणि मॅडमनी त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट दिलंय, पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे। रुग्णांचाही धन्यवाद। रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत, काय त्यातले काही चालायला लागलेले आहेत, 4थ्या-5व्या दिवशी घरी जातात। ते ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये। सर्व स्टँडर्ड जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केलेलं आहे आणि याच्यात एकही कॉम्प्लिकेशन कुठलंही झालेलं नाहीये। सर्व 42च्या 42 शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत। सगळे पेशंट कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही आहेत। यातल्या 11 पेशंटचे आम्ही 2 गुडघे केले आणि 20 पेशंटचे 1 गुडघे केले, असे टोटल 42 गुडघ्यांचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन एकदम नाममात्र खर्चामध्ये हे केलेले आहेत। थँक्यू। 13 तास लागले सर। सकाळी 7ला सुरू केलं होतं, 8-9च्या आसपास 13-13.5 तास लागले। पेशंट्स कसे सगळे 60-70च्या वरचे होते पेशंट्स। तर युजली कुणाला ब्लड प्रेशर, कुणाला डायबिटीज असे बऱ्याच पेशंटला होतं। आम्ही 2 दिवस आधी ऍडमिट करून सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आणि मगच ऑपरेशन केलं। कोणाचं हिमोग्लोबिन कमी होतं। नहीं, पूरे महाराष्ट्र के पेशेंट है। लोकल भी कुछ है लेकिन सेंट्रल महाराष्ट्र, मराठवाड़ा, आउटसाइड ज्यादा है। स्कीम मध्ये बसवलेत का? नाही, हे ऑपरेशन स्कीम मध्ये नाही आहे सर, स्कीमच्या व्यतिरिक्त केले आपण हे। मिनिमम किती खर्च 1.5 ते 2 लाख येतो, पण याला बजाज हॉस्पिटल तर्फे बजाज फॅमिलीच्या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे याला हेल्प करण्यात आली पेशंटला। सर वाजपेयींवर ज्यावेळेस सेम ऑपरेशन होतं सर, हे सेमच ऑपरेशन सर। काय नागरिकांना काय मेसेज देणार या ऑपरेशन की म्हणजे नागरिकांना हे की आर्थरायटिस मुळे तुम्ही चालणं बंद झालं असेल, तुम्ही वेदना सहन करू नका
आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता. ऑपरेशन 20 वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठं आहे, रिस्क आहे, याच्यामध्ये पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय. तर असं कुठेही जायची गरज नाही. औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, सुविधा आहेत. तर या ऑपरेशनबद्दल बेसिक आमचा पर्पज होता कि इसमें का डर पेशेंट का निकालना है कि ये ऑपरेशन इतने इफिशियंटली हो सकता है, इतने ज़्यादा हो सकते. तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात होतंय, इतक्या वर्षापासून होतंय. तर अवेअरनेस, बेसिकली अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा इव्हेंट केलेला आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.